बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे। पवार गटाचे नेते जयंत पाटील सिल्वर ओकवर दाखल झालेत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवारांचे प्रयत्न सुरू आहेत। काँग्रेसच्या भूमिकेवरून पेच कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरल्याचं चित्र सध्या काहीसं दिसून येतंय। कारण जयंत पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार मैदानात उतरतील का? काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे होत असल्यामुळे ही निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार जे आहे अशा प्रकारचं एक आव्हानच विनंती मागणी जी आहे ती महायुतीच्या सर्वच नेत्यांनी जवळपास केली होती। आणि त्यानंतर भूमिका होती की महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं काही लढा बारामतीमध्ये होऊ शकेल काय। पण तेवढ्याच जे आहे ते शरद पवार यांच्या गटाकडनं आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार नसल्याची घोषणा शशिकांत शिंदे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी केली। तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि बारामतीमध्ये जर कोणी म्हणजे बारामतीमध्ये जर राष्ट्रवादी, कारण ती जागा जी आहे अलायन्समध्ये जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या वाट्याची येते, त्यामुळे जर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार तिथे उभा राहणार नसेल तर मात्र काँग्रेस तिथे आपला उमेदवार देईल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा केलं होतं। आणि त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ या दोन्ही बड्या नेत्यांनी काँग्रेसच्या केलं होतं। त्यानंतर सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी 2 दिवसाचा दिल्ली दौरा केला आणि दिल्लीवरून आल्यानंतर त्यांनी पहिला फोन जो आहे तो काल रात्री उद्धव ठाकरे यांना केला आणि बारामतीची आणि त्याचबरोबर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यासाठी आम्हाला खास करून बारामतीसाठी पाठिंबा देण्यात यावा अशा प्रकारची विनंती जी आहे ते सुनेत्रा पवारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे केली। मात्र उद्धव ठाकरे यांनी याच्यावरती जे आहे ते पक्षश्रेष्ठ म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांशी आणि त्याचबरोबर त्यांचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, स्थानिक पदाधिकारी आहेत पुण्याचे बारामतीचे, त्यांच्याशी बोलून आम्ही याच्यावरती निर्णय घेऊ असं म्हणून भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडलेली होती। त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलं की बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही यासाठी जे आहे ते घोषणा उद्धव ठाकरे स्वतः करतील। मात्र जर काँग्रेस उमेदवार देत असेल तर काँग्रेस हा देशाचा मोठा पक्ष आहे आणि ते जर उमेदवार देणार असतील तर आम्ही त्याच्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही। पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जर कोणी उमेदवार देत नसतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या पक्षाचा प्रश्न असू शकतो। पण या दोन्ही भूमिकेमध्ये कारण महाविकास आघाडीमधला एक पक्ष काँग्रेस म्हणतोय की आम्ही जे आहे तो उमेदवार देणार, तर दुसरा पक्ष म्हणतो राष्ट्रवादी की आम्ही उमेदवार देणार नाही। अशामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची यांच्या शिवसेनेची भूमिका जी आहे ती फार महत्वाची ठरेल की महाविकास आघाडी बारामती निवडणुकीसाठी एक मुखी उतरणार आहे का, काँग्रेसच्या उमेदवाराला उद्धव ठाकरे पाठिंबा देतील का। निश्चित आगामी काळात हे चित्र स्पष्ट होईलच। ज्योत्स्ना, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।